श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीड निद्रा कै भेटशी बा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी. आपण 12वा दशक बघतोय. विवेक आणि वैराग्य असंच या दशकाचं नाव आहे आणि ह्या विवेक वैराग्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो दशक आहे त्या दशकाचा आत्मनिवेदन हाच खरं तर मुख्य विषय आहे. म्हणजे देहबुद्धीमध्ये अडकलेले जे जीव आहेत म्हणजे आपणच, तर ह्या जीवांनी आपलं अज्ञान विवेकाने दूर करायचंय आणि तो विवेक पण वैराग्यपूर्ण असावा यावर समर्थांनी भर दिलेला आहे. आणि हेच हळूहळू आपण शिकतो. आता आज आपण आत्मनिवेदन म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. अतिशय सूक्ष्म विषय आहे. म्हणजे चिंतन मनन याच्यावर जास्त घडलं पाहिजे असा हा विषय आहे. बघा यापूर्वी नवविधा भक्ती झाली, 4था दशक. त्याच्यामध्ये आत्मनिवेदन ही भक्ती आली आहे. सगळ्यात शेवटची भक्ती आहे. ही जी सांगितली ती ही आत्मनिवेदन भक्ती आहे. म्हणजे याच्या आधी झालं श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन. बघा प्रत्येक भक्ती जी आहे ती मला अ, उत्तम संगतीत राहायला किंवा उत्तमाचा स्वीकार करायला शिकवते. म्हणजे श्रवण, उत्तमाचंच श्रवण करा. उत्तमाचं कीर्तन करा. म्हणजे बोलाल ते पण कीर्तनच आहे ना. तर ते उत्तमच करा. म्हणजे बोलण्यावर वाणीचं महत्त्व आपल्याला जे या ग्रंथात समर्थ सांगतात. तर माझं बोलणं हे उत्तमच असावं. याच्यासाठी कीर्तन भक्ती काय आहे, हे नीट जाणून घेणं गरजेचं आहे. मला स्मरण उत्तमाचंच करायचंय. जे मी आठवेन, ज्या माझ्या आठवणी असतील त्या उत्तमच असतील. आणि मग हे जे सगळं उत्तम, उत्तम आहे, तर मला उत्तमाचा ध्यास लागला पाहिजे. सर्वोत्तम जे आहे ना, त्याचा मला ध्यास लागला पाहिजे. मग पादसेवन भक्ती आहे. म्हणजे फक्त सद्गुरूंच्या चरणांची सेवा एवढंच येत नाही. त्यांच्या मार्गावरनं चालणं हे देखील पादसेवनमध्ये येतं. अर्चन, वंदन, पूजा, मानसपूजेला महत्त्व दिलं. वंदन करणं याच्यातनं नम्रता आली. दास्य, सख्य भक्ती. भगवंताशी तुम्ही कसं नातं ठेवताय? त्याच्याशी कशा पद्धतीने जोडले जाताय, हे ह्याच्यामध्ये महत्त्व आहे. मग दास्य आणि सख्य भक्तीमध्ये बघा ना, हनुमंत दास्य आहे. दास्यत्व स्वीकारलंय त्यांनी. आणि सख्य अर्जुनासारखं आहे. भगवंताशी त्यांनी सख्य जोडलेलं आहे. एवढा अधिकार आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणजे भक्ती हा विषय इतका नुसता अभ्यासलाय आणि त्याच्यावर आपण काही नुसतं बोलतोय, की हां, मी ना पादसेवन भक्ती मी पूर्ण आचरणात आणते. आपण पहिल्या 3च लक्षात ठेवतो खरं सांगायचं तर. श्रवण, कीर्तन आणि स्मरण ह्या 3च आपल्या लक्षात राहतात. पुढच्या भक्तींकडे आपण एवढं लक्षच देत नाही. त्याच्यासाठी उत्तम श्रवण जेव्हा घडतं ना, तेव्हा हे पुढचे टप्पे मला व्यवस्थित कळायला लागतात. आणि मग ही आत्मनिवेदन भक्ती जी शेवटची आहे, कळस आहे, कळस. कारण याच्यामध्ये भगवंताला आपल्याला समर्पित करायचंय. स्वतःला भगवंताला अर्पण करायचंय. पूर्णपणे त्याच्या हाती आपल्याला सोपवायचंय. आणि हे समर्पण कसं आहे, तर याच्यामध्ये आदर आहे, प्रेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आपण समर्पण करतो ना, यामध्ये म्हणजे माझा देह किंवा ज्या वस्तूचं आपलं समर्पण होतं, त्या वस्तूवरचं ममत्व, माझेपणाचा हक्क
आणि आसक्ती हे सगळं सोडून देतो. म्हणजे हे अपेक्षित आहे. हे सगळं सोडून देणं अपेक्षित आहे. एखादी वस्तू दिल्यानंतर त्याचा पूर्णपणे विसर पडणं, विस्मरण होणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे दान करताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की एकदा मी एखादी वस्तू कोणाला दिली, की माझ्या लक्षामध्ये ती राहता कामा नये आणि ती आम्ही 10 जणांना सांगता पण कामा नये. की मी एक हे अमुक-अमुक ना मी हे दान केलं. रजोगुणी वृत्ती जी आहे ना, त्याचं प्रदर्शन करण्याची आम्हाला सवय असते. एखादं दान मी केल्यानंतर असं वाटतं की हे सगळ्यांना कळावं. शास्त्र आम्हाला सांगतं की "अरे, तू जी गोष्ट केली आहेस ना, ती लक्षात ठेवू नको बरं का." मग मी अगदी जवळची व्यक्ती जी असते ना, तिला सांगते. बरं ती जवळची व्यक्तीसुद्धा असते ना, ती अशी असते की ती 10 जणांत जाऊन बोलेल. अशाच व्यक्तीशी जाऊन मी बोलते, की मला फार कष्ट पडतच नाही. या एकाला सांगितलं म्हणजे ते 10 जणात होणारच आहे. म्हणजे माझा हेतू साध्य झालाय. कायिक वाचिक मानसिक तप यासाठी भगवंताने सांगितलंय. तुझ्या मनातला हेतू माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. त्यामुळे तू प्रत्येक कर्म करताना योग्य पद्धतीनेच कर. जेव्हा मी कुठलीही गोष्ट समर्पित करते, तेव्हा त्याचं विस्मरण हे महत्वाचं आहे आणि हे आमच्याकडनं घडत नाही. खरं तर ना, याच्यामध्ये आत्मानात्म विचार जो समर्थ सांगतात ना, तो खूप महत्त्वाचा आहे. आत्मानात्म विचार करून काय करायचंय, तर समर्थांनी सांगितलंय, की खरा देव कुठला आहे, ते ओळखून काढ. तो आपल्याला शोधायचा आहे, खरा देव. हा खऱ्या देवापर्यंत जाऊन पोहोचायचा असेल, तर हा विचार महत्त्वाचा आहे. आता आत्मानात्म विचार म्हणजे काय? जे माझं नाही, ते वेगळं काढायचं. खरा मी कसा ओळखायचा? जे माझं नाही ते वेगळं काढायचं. आता प्रापंचिकांना हा प्रश्न पडतो, की सगळं माझंच तर आहे ना, मी वेगळं काय काढणार? हे जे सगळं माझं म्हणून आपण धरून ठेवलंय ना, हेच ते खोटं आहे. ही ती माया आहे. याची जाणीव समर्थ आम्हाला या ठिकाणी करून देतात हं. आणि हे वेगळं काढायचं आणि जो खरा मी आहे, म्हणजे आत्मा, तो जाणायचा आहे. कारण आपला शोध खरा तो आहे, स्वरूपाचं ज्ञान करून घेणं आणि हा आत्मानात्म विचार आहे. आता ह्याचं उदाहरण बघायचं झालं, आपल्या रोजच्या ह्याच्यातलं घेऊया. आपल्याला खूप जड उदाहरणं घेतलं तर आधीच विषय खूप सूक्ष्म. त्यामुळे आपण सोप्या उदाहरणातनं घेऊया, की आपण कपडे बदलतो. कपडे बदलतो, कपडे बदलत राहतात. पण आपण बदलतो का? आपण आणि कपडे वेगळे आहेत. कपडे बदलत राहतात, पण मी बदलत नाही. हे सगळी उदाहरणं जरा नीट समजून घेण्यासारखी आहेत हं. मी आहे तो कायम आहे. आपला हा शोध आता खऱ्या मीचा आहे. अजून एक उदाहरण बघूया. गाडी आपण चालवतो. गाडी चालत असते. गाडी चालवणारा वेगळा आहे. गाडी चालतीये, पण गाडी चालवणारा वेगळा आहे. आता गाडीला काही झालं, त्याच्यामध्ये काही बिघाड झाला, तर चालकाला काही त्रास होतो का? मानसिक त्रास होतो तो भाग वेगळा. पण त्याच्या शरीराला ते शरीर खराब होतं का? शरीराला काही दुखापत होतीये का? म्हणजे गाडी म्हणजे शरीर आहे आणि चालक म्हणजे आत्मा आहे. गाडीला चालवणारा कोणीतरी वेगळा आहे. या देहाला चालवणारा कोणीतरी वेगळा आहे. जे बदलतं, नष्ट होतं ते अनात्म आहे आणि जे साक्षी आहे, न बदलणार आहे, तो आत्मा. आत्मानात्म विचार जो आपण बघतोय ना, हा आत्मानात्म विचार एकदा स्पष्ट झाला, मग उरतो तो फक्त आत्मा. संकल्पना खूप नीट समजून घेण्यासारखी आहे, अगदी बारकाव्याने कसा विषय हा खूप विस्ताराने मांडण्यापेक्षा थोडक्यात मांडून जर तो आपल्याला समजला, तर त्या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करणार आहोत. आता हा जेव्हा आत्मा मला समजतो, इथून पुढे आत्मनिवेदन सुरू होतं. पण जोपर्यंत मी भक्त आहे आणि तो देव आहे. इथे मी आणि तो भेद आला ना, म्हणजे भेद आला म्हणजे द्वैत आलं. तो वेगळा, मी वेगळं असं जेव्हा येतं, तोपर्यंत आत्मनिवेदन घडत नाही. ही शेवटची जी भक्ती आहे ना, ती अतिशय महत्त्वाची आहे.
म्हणजे यामध्ये अपेक्षित आहे की हे द्वैत संपलेलं आहे. तो आणि मी एकच आहे हा भाव मनामध्ये येणं गरजेचं आहे आणि ही अनुभूती येणं पण गरजेचं आहे. समर्थ काय म्हणतात? भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. खूप महत्वाची ओवी आहे. जोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत ही भक्तीची सुरुवात आहे असं समजा. आणि आत्मनिवेदन हा शेवटचा टप्पा आहे. आणि अजूनही आम्ही द्वैतात रमलेलो आहोत. कारण अजूनही आम्हाला असं वाटतं ना, की देवघरामध्ये ज्या धातूच्या मूर्ती आहेत, तो म्हणजे देव आहे आणि त्याची भक्ती करायचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक जण असे आहेत, की देवघरातले देव बनत नाही. देवघर आता आधुनिक घरांची रचना जर आपण बघितली, तर त्याच्यामध्ये देवघराचं स्थान एकदम छोटं असतं. प्रवचनांच्या माध्यमातून अनेक घरी जाण्याचा प्रसंग येतो. एका घरामध्ये देवघर आपण सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करतो. ज्यांनी आता हे अद्वैत अनुभवले, त्यांना देवघरासमोर जाऊन नमस्कार करायची गरज पडत नाही. भगवंत सगळीकडे आहे, हा भावच मनात जेव्हा येतो ना, तेव्हा पटकन हात जोडले जातात. वंदन भक्तीमध्ये हाच तर सराव आमच्याकडनं केला जातो ना आणि भगवंत मला जेव्हा सगळीकडे भेटायला लागतो, हात आपोआप जोडले जातात. पण त्या घरामध्ये मी एकदा बघितलं, की देवघरच नव्हतं. घरातल्या लोकांना विचारलं, की तुमच्याकडचं देवघराची खोली वेगळी आहे का? वेगळ्या ठिकाणी आहे का? तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण त्यांनी एक ड्रॉवर उघडला आणि त्या ड्रॉवरमध्ये ते देव मांडलेले होते. म्हणे इतर वेळेला आम्हाला हे लागतच नाही. सकाळी आता परंपरेने आलेली पूजापाठ आहे. त्यामुळे सकाळी फक्त मी देव बाहेर काढतो ड्रॉवरच्या आणि त्याची पूजा करतो. या मानसिकतेत असलेल्या माणसांना आत्मनिवेदन भक्ती कळणं शक्यच नाहीये. भगवंताशी ज्या धातूच्या मूर्ती आहेत, ते माध्यम आहे आणि ह्या माध्यमाच्या आधारातून मला त्या निर्गुणापर्यंत पोहोचायचंय. आधी मला सगुण बघा, समर्थ आम्हाला निर्गुणापर्यंत घेऊन जातात. पण सगुण भजन हा समास येऊन गेला ना. सगुणाचं महत्त्व ते आपल्याला सांगतात. कारण ह्या सगुणाच्या माध्यमातनं एक-एक टप्पे पार करत मला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. आणि मग हे कधी होतं? एकदा का मीपणा गेला, की माझी ती पूर्ण होते. बघा, गाडी फिरून कुठे आली? मीपणा नाहीसा होणं. आणि हा मीपणा नाहीसा झाला, की भक्त आणि देव यांच्यातला भेद संपतो. म्हणजे हे द्वैत संपून जातं. मोठा अडसर आहे द्वैत जोपर्यंत आहे, तोपर्यंत आम्ही मायेत आहोत हे लक्षात घ्या. पण हा मीपणा खरंच पटकन जात नाही बरं का. त्याचं स्वरूपच विलक्षण आहे. म्हणजे समर्थांनी वर्णन केलंय ना, "मीपणा शस्त्रे तुटेना आणि मीपणा फोडता फुटेना." हा मीपणा सुटता सुटतच नाही. शस्त्राने तुटत नाही. कशाने फोडायला गेलं तर तो फुटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मीपणामध्ये काय? देहाचा व्यर्थ अभिमान हा या मीपणाचा एक भाग आहे आणि आपल्याकरता तो नंबर 1 चा भाग आहे. माझी ओळख म्हणजे काय? हा देह म्हणजे मी. इतकीच माझी ओळख आहे मला माझ्याबद्दल. मग मी किती उंच आहे किंवा मी ठेंगणी आहे, मी गोरी आहे किंवा मी काळी आहे. बघा हा रंगसुद्धा आम्हाला किती अभिमान निर्माण करणार आहे. आणि मग त्या गोरेपणात सुद्धा आपण त्याची इतकी सालं काढतो, की ह्याचा गोरा रंग असा आहे, त्याचा गोरा रंग असा आहे. कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं याचं आम्हाला भान नाही. आणि त्यामुळे आम्ही या देहाला इतकं महत्त्व देतो. बघा इतकंच नाही, समजा आपल्या या देहाला आजारपण आलं, तर आपण काय म्हणतो? मी आजारी पडले. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काही गोष्टींची इतकी सवय झाली, की हे विधान चुकीचं आहे असं वाटतंय का? नाही, मीच आजारी पडले ना. मला त्रास होतोय, मी आजारी पडले असंच आपण म्हणतो. पण इथं काय चुकतं हे लक्षात घ्या. इथं आपण माझा देह म्हणायचं सोडून मीच देह आहे असं म्हणतोय.
हा देह माझा आहे, असं आपण म्हणतो आणि त्या देहामध्ये आपण इतके अलिप्त होतो, की तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे आम्हाला उपनिषदामध्ये जे विचार सांगितले ना, डोळ्याचा डोळा, कानाचा कान, ह्या संकल्पना कळतच नाही. बोलतोय आपण, पण बोलवून घेणारा कोणीतरी वेगळा आहे. पाहतोय, आपण पाहतो, आपल्याला डोळ्यांनी दिसतं, पण त्या बघणारा कोणी वेगळा आहे. हे जे आहे ना, तो खरा मी आहे. पण आपण या देहामध्येच इतके अडकतो, की हा देह म्हणजे मी हे मानायला लागतो आणि हा देहाचा जो अभिमान आहे, तो आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातो. आता या देहाच्या माध्यमातनं आपल्या भावना, आपल्या भावना आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण पटकन म्हणतो ना, माझ्या भावना दुखावल्या गेल्या. हे मला काही हे पटलं नाही. इथे अहंकार जागा होतो आणि मग काय होतं, मी आणि माझ्या भावना हे सगळं जपण्याची धडपड चालू होते. खरा देव राहिला बाजूला, खरा मी कोण आहे हे राहिलं बाजूला आणि माझ्या भावना जपणं त्याच्यासाठी माझी धडपड चालू होते. आणि मग आपणच आपल्या स्वभावाचं विश्लेषण करत राहतो. मी रागीट आहे बरं का आणि मग त्याचं समर्थन देत राहतो. बघा मी रागीट आहे, मी सुखी किंवा दुःखी आहे. खरं तर ह्या सगळ्या भावना आहेत. ह्या येतात आणि जातात. पण ह्या सगळ्याच्या आधाराने काय होतं, जो माझा खोटा मी आहे, तो पोसला जातो. हा खोटा मी जाऊन खऱ्या मीची ओळख होणं आवश्यक आहे आणि हे कधी कळेल? समर्थ काय सांगतात? करावे तत्वविवरण म्हणजे कळेल. नवविध भक्तीमध्ये त्यांनी सांगितलंय आत्मनिवेदन स्पष्ट करताना तत्वविवरण करा सांगितलेलं आहे. आणि ह्या तत्वनिरसनाने आत्मनिवेदन सहज घडतं. खरा मी म्हणजे हा देह नाही. आता ह्या गोष्टी आपल्याला इतक्या समजायला जड जातात, कारण मुळात आपलं जे अस्तित्व आहे त्यालाच तडा जातोय ना. हा देह म्हणजे माझं अस्तित्व नाही हेच सांगतात ते. मी म्हणजे हा देह नाही. आत्मा हा खरा मी आहे. याचं ज्ञान होणं गरजेचं आहे आणि हे ज्ञान समर्थ आपल्याला इथे करून देतायत. आणि हा खोटा मी नाहीसा होणं हे आत्मनिवेदन आहे. का अवघड आहे ही भक्ती तुमच्या लक्षात आलं असेल. मी पण विरणं हे आत्मनिवेदनाचं वर्म आहे. आणि जोपर्यंत देहबुद्धी आहे, तोपर्यंत भक्ती निर्माण होऊ शकत नाही. आता आपण ह्या देहाला धरून भक्ती करायचा प्रयत्न करतो. आम्ही त्या देहाला लिप्तोय. आम्हाला नाहीच म्हणजे ही संकल्पनाच पचायला जड आहे, की मी म्हणजे देह नाही. पण ह्या देहासक्ती आहे तोपर्यंत भक्ती निर्माण होऊ शकत नाही. कारण देहबुद्धी आहे तोपर्यंत विकार आहेत. देहबुद्धीमध्ये विकार प्रबळ असतात हे लक्षात घ्या. आणि ते विकारच आपल्या मनावर राज्य करतात. त्याचं साम्राज्य आमच्या ह्या बुद्धीवर, मनावर इतकं असतं ना, की ते विकारसुद्धा आमच्या या देहाचा एक भाग आहेत, हे आम्ही स्वीकारतो. हे आम्ही स्वीकारतो. म्हणजे राग येणं बरोबर आहे. चूक नाहीच आहे. राग आलाच पाहिजे. पण किती? आपल्याला इथे विवेकाचं महत्त्व जे सांगितलंय ते यासाठीच. त्यांनी माझं आणि माझ्याबरोबर इतरांचं नुकसान होता कामा नये. आजकाल आपण राग बघतो ना, रागाच्या भरात कोणी कोणावर कशाही पद्धतीने आक्रमण करतं. मग ते तमोगुणाचं वर्णन लक्षात येतं, की स्वतःला पाहिजे ती वस्तू मिळाली नाही, तर व्यक्ती दुसऱ्याचा नाश करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करते. तमोगुणी व्यक्ती मग आपण बघतो ना ॲसिड फेकलं किंवा एकतर्फी प्रेमातनं घडणाऱ्या घटना बघतो. हे सगळं काय आहे? या सगळ्यांमध्ये विकार इतका प्रबळ आहे आणि मला पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि ते मिळालं नाही, तर दुसऱ्याचं नुकसान करण्याकरता माणूस प्रवृत्त होतो. आणि मग ही अशी जी वृत्ती आहे, या प्रबळ देहबुद्धीमुळे
स्वरूपाचा जो आपण शोध घेतोय, या स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी दृढ होत नाही. ज्याच्या ठिकाणी जे मला पकडून ठेवायचंय, ज्याच्यापर्यंत मला जायचंय, तिथे माझी बुद्धी दृढ होत नाही. कसं आहे ना, अज्ञानाची दशा आहे ना, या ज्ञानाचं आम्हाला स्वरूपच माहीत नाही. आम्ही अज्ञानात जगतोय. अज्ञान दशेमध्ये माया भयंकर वाटते. हे मायेचं जे स्वरूप आहे ना, आम्हाला गोड वाटतंय. पण ते मला परमात्म्यापासून दूर नेणारं आहे. ती जी माया आहे, ती मला त्याच्यापासून दूर नेते, याचं आम्हाला भान राहत नाही. पण जेव्हा मला हे आता कसं आहे ना, मायेचं स्वरूप पण नीट समजून घेतलं पाहिजे हां. म्हणजे ही मायाच मला भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. पण ही माया जे माझ्यासमोर आपण जे जुनाट पुरुषचं जे मागे बघितलं उदाहरण, की ती अनेक गोष्टींचे खेळ खेळतीये. मला प्रपंचात अडकवण्यासाठी, मला विकारांमध्ये अडकवण्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत. पण यातनं जो बाहेर पडेल, तो त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचेल आणि तशी संधी माया आपल्याला देत असते, आपल्यालाच कळत नाही ते. भक्ती हे माध्यम आहे ना. या भक्तीच्या माध्यमातनं त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मला सापडू शकतो, हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे अज्ञान दशेत मला ती माया गोड पण वाटते. पण आत्मज्ञानाने या मायेचा धाक कमी होतो. या मायेमध्ये अडकणं संपतं म्हणायला काही हरकत नाही. आणि आत्मानात्म विचाराचं का महत्त्व सांगितलं? कारण हा आत्मानात्म विचार केल्यानंतर ही भ्रामक अशी जी माया आहे ना, ती जशी दिसते तशी नाही याची खात्री पटते. म्हणजे ती मला मायेचं स्वरूप नीट समजल्यानंतर ती फक्त ही प्रपंचात अडकवणारी नाही, तर तिच्या आधाराने भगवंत मला प्राप्त होऊ शकतो याची आपल्याला खात्री पटते. छोटंसं छोटंसं उदाहरण बघूया आपण. माया माया कशी आहे? आपण जर वाळवंटातून जात असू, तर वाळवंटातनं जाताना एखादा माणूस जर चाललाय वाळवंटातनं, तर सगळीकडे काय होतं वाळवंटामध्ये पाणी दिसतं बघा. सगळीकडे पाणी आहे असं दिसतं आणि मग आता या माणसाला चिंता कसली लागते? तर यातनं पलीकडे कसं जायचं? हे दृष्टांत समर्थ आम्हाला सगळे आधी देऊन गेलेत हं. आपल्याला आता चिंता कुठली लागली, की यातनं पलीकडे कसं जायचं? पण जेव्हा हे मृगजळ आहे, खरं पाणी नाही, याचं जेव्हा मला ज्ञान होतं, तेव्हा यातनं पार कसं पडायचं, ह्याचं संकट दूर होतं. हे वाळवंटातच कशाला जा, रस्त्यावरनं पण जाताना आपल्याला बरेचदा बघा लांबपर्यंत बघितलं तर असं पाणी आहे असा आभास होतो. आणि तिथे गेल्यानंतर लक्षात येतं, की अरे तिथे काहीच नव्हतं. सरळ रस्ताच आहे. भ्रम. म्हणजे हे जे भ्रम आहेत ना, तर समर्थांनी बघा यापूर्वी कल्पना कशी असते, कल्पनेचं स्वरूप समर्थांनी यापूर्वी स्पष्ट केले. आणि माणसाची वृत्ती काय स्वतःच कल्पना करतो आणि ह्या कल्पना करून आपण घाबरतो. कल्पना करून घाबरणारा जो माणूस आहे, जेव्हा त्याला स्वानंदघन आत्मस्वरूप असे आपण आहोत, हा अनुभव येतो. आपणच ते स्वरूप आहोत आणि आपण या कलच्या पलीकडचे आहोत, याची जेव्हा खात्री पटते, तेव्हा तो निर्भय बनतो. आणि मग माया त्याला कधीच दुःख देत नाही. म्हणजे आता कल्पनेच्या आधारेच आपल्याला दिसतं ना, साप आणि दोरीचं उदाहरण आपण जे बघितलं, कल्पनाच होती. प्रत्यक्ष दोरी आहे, पण मी कल्पना काय केली, "अरे, तिथे साप आहे बरं का." असं समजून मी घाबरले. स्वप्न, स्वप्नामध्ये मला खूप काहीतरी भयानक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी ओरडत असते. जेव्हा शेजारची व्यक्ती जागी होते, तेव्हा म्हणते, "अगं, तू काहीतरी विचित्र आवाजात ओरडत होतीस, त्यामुळे मी घाबरून जागा झालो." पण तेव्हा मी सांगते, "नाही, मला भयानक स्वप्न पडत होतं आणि मी कुठेतरी अडकले होते आणि मी सुटण्याचा प्रयत्न करत होते." जागं झाल्यावर मला समजतं, की अरे, हे तर स्वप्नच होतं. माझ्या ह्या कल्पनेच्या खेळामध्ये मी इतकी रमते आणि इतकी घाबरते आणि बघा काही वेळेला आम्हाला
त्यामध्येच मजा पण वाटते हां. खूप जणांचं मी ऐकलंय किंवा माझं पण खूप वेळा होतं, की एक स्वप्न चालू आहे आणि ते कंटिन्यू करायचा आपण प्रयत्न करतो. असं खूप जणांचं होतं आणि मग जाग येते घाबरून. नाही, नाही आपण परत काय बघत होतो? पुन्हा झोपायचं आणि ते आठवायचा प्रयत्न करायचा आणि ते स्वप्न पुढे चालू राहतं. मला त्या कल्पनेत रमायला आवडतं. ही माया ह्याच्या मायेपलीकडे काहीच नाहीये आणि ह्या मायेत अडकायला सुद्धा आम्हाला आवडतं, पण ती माया मला दुःख देऊन जाते. पण जेव्हा आपण आत्मस्वरूप आहोत याची जाणीव होते, तेव्हा या मायेतून निर्माण होणारी दुःख आपल्याला स्पर्श करू शकत नाहीत. आणि हा अनुभव येण्यासाठी खोटा मी कळला पाहिजे. खूप वेळा असं होतं, की ज्ञान प्राप्त झालं. बघा सत्व, रज, तमोगुण जेव्हा सांगितलेत, तेव्हा पलीकडे जायला सांगितलं. खूप ज्ञान जेव्हा मला प्राप्त होतं, तेव्हा त्यामध्ये देखील अहंकार निर्माण होतो. म्हणजे हा जो अहंकार आहे ना, सूक्ष्म आणि मजबूत होऊन जातो तो. मुरतच जातो तो अंगामध्ये. म्हणजे हा जो अहंकार आहे, तो साधकाला अडवणारा मोठा टप्पा आहे लक्षात ठेवा. मी साधना करतेय, खरा मी मला शोधायचा आहे, खोटा मीचा त्याग करायचा आहे, पण हा ज्ञानाचा अहंकार आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे. जर खरं शुद्ध ज्ञान माणसाला प्राप्त झालं, तर ते काय होतं? माणसाला नम्र बनवतं. हे ज्ञानी जो माणूस आहे, तो नम्र असतो. हे लक्षात घ्या. पण अर्धवट ज्ञान असलेला, अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला, याचं खोटं ज्ञान मात्र काय? त्याच्यामध्ये अहंकार निर्माण करतं. म्हणजे माझ्यामध्ये जर अहंकार असेल ना, तर माझ्याकडे अजूनही खोटं ज्ञान आहे. आणि खरं ज्ञान जेव्हा मला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा मी ते सांगायला शिल्लकच राहत नाही. आता हा जो अहंकार आहे, त्याचा त्याग का करायचा? सगळ्या ग्रंथांमधनं आपल्याला सांगितलंय, समर्थ वारंवार सांगतात, की अहंकाराचा त्याग करा. हा अहंकार जो आहे ना, तो आपल्या विवेकाचा नाश करतो. आता ह्या दशकामध्ये विवेक, वैराग्य सांगितलेलं आहे. हा अहंकार विवेकाचा नाश करतो. त्यामुळे साधकाची जी आध्यात्मिक प्रगती होणं अपेक्षित आहे, त्या प्रगतीमध्ये हा अहंकार जो आहे, तो अडथळा बनतो. हे खूप घातक आणि मोठा शत्रू असा हा अहंकार आहे. कारण काय होतं, साधना करताना साधकाला असं वाटायला लागतं, की मला जे साधना जसजशी वाढत जाते, तुम्हाला तशी-तशी त्याची प्रचिती यायला लागते. काही सिद्धी आपोआप प्राप्त होतात. एखादी व्यक्ती बोलली तर ते खरं होतं. नामस्मरण जेवढं तुमचं जास्तीत जास्त दृढ होत जातं, तसं काही ह्या सिद्धी प्राप्त होतात. वाचिक सिद्धी प्राप्त होते. बोललं की खरं होतं. माणूस तिथेच अडकतो. मायेचं आपल्याकडे खूप छान लक्ष आहे. याला ही सिद्धी प्राप्त झाली, आता ह्याला यामध्ये अडकवा. त्या माणसाला वाटायला लागतं, की आता मी खूप मोठा झालो. सर्वश्रेष्ठ समजायला लागतो तो. आणि मग त्याच्या आधारे भोंदूगिरी का वाढायला लागली आहे? का वाढते भोंदूगिरी? ह्या सिद्धीच्या आधारे तो त्यातच रमतो आणि त्याच्या आधारे लोकांना फसवायला सुरुवात करतो आणि त्यातून स्वतःचा स्वार्थ साधतो. मग तो स्वतःचं समाजामध्ये स्थान निर्माण करण्याकरता आर्थिक प्राप्ती करून घेण्याकरता अनेक गोष्टी तो त्यातनं साध्य करतो. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो आणि इतरांना तुच्छ लेखतो. स्वतःपुरता विचार करणारा असा हा आपल्याला तो ज्ञानी वाटतोय, पण असा हा संकुचित वृत्तीचा माणूस असतो. आणि ह्या व्यक्तीचा अजून एक दोष काय असतो? इतरांना दोष देणं, इतरांवर दोषाचं खापर फोडणं ही त्याची प्रवृत्ती असते. आता राम आणि रावणाचं उदाहरण घ्या ना. दोघंही विद्वान आहेत. रावणही विद्वान आहे बरं का, ज्ञानी आहे. पण रावणाला त्याच्या ज्ञानाचा अहंकार आहे आणि रामाला अहंकाराचं ज्ञान आहे.
मोठा फरक आहे हा. रावणाला ज्ञानाचा अहंकार आहे आणि रामाला अहंकाराचं ज्ञान आहे. रावणाचा अहंकार त्याच्या नाशाचं कारण ठरलाय. एवढा ताकदवान आहे, बलवान आहे, बुद्धिमान आहे, ज्ञानी आहे, पण त्याचा अहंकार केवळ त्याच्यामुळे त्याचा नाश झालेला आहे. आणि रामाला अहंकाराचं ज्ञान असल्यामुळे त्याच्यातनं निर्माण होणारे तोटे काय आहेत, तो मला अधोगतीला घेऊन कसा जाणार आहे, हेच ज्ञान रामाला असल्यामुळे राम त्याच्यापासनं दूर राहिलेला आहे. आता या दोघांमधनं आपण एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आपल्याला ज्ञानाचा अहंकार आहे का अहंकाराचं ज्ञान आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आत्मपरीक्षण करत आपण चाललोय ना, आता मला ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. अहंकाराचं ज्ञान नसल्यामुळे कर्तेपणाचा अहंकार रामामध्ये अजिबात नव्हता. पण जेव्हा अहंकार येतो, तेव्हा मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे यश मिळालं, या नसत्या भ्रमामध्ये माणूस जगत राहतो. आपणही या भ्रमात जगतोय का? बघा नकळतपणे मी करता असंच म्हणतो. समर्थांनी काय सांगितलं? "मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होशी." कष्टी होणार आहेस. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. राम करता असं जेव्हा तू म्हणशील, तुझ्याकडे कर्तेपणा घेणार नाही, तेव्हा हे यश, कीर्ती, प्रताप हे आपणहून तुझ्याकडे चालत येणार आहे. हा मीपणा जो आहे ना, मला ह्या भगवंतापासनं दूर नेणार आहे. आणि त्यामुळे बघा, प्रपंच पण सुखाचा होत नाही. सुरुवात कुठे झाली? प्रपंच आणि परमार्थाची सांगड समर्थ घालतात. पण ह्या अहंकारामुळे काय होतं? प्रपंच पण सुखाचा होत नाही आणि परमार्थ देखील साधत नाही. काहीच धड होत नाही. सगळ्या समस्यांचं मूळ या मीपणात आहे. आणि या खोट्या मीच्या आहारी आहारी गेल्यामुळे काय होतं? ब्रह्मप्राप्ती होणं शक्य नाही. समर्थ आम्हाला सारखं तेच सांगतायत. ब्रह्म न पाविजे मीपणे. ह्या मीपणातनं तुला ब्रह्म प्राप्त होणार नाही. जोपर्यंत आहे, तोपर्यंत आत्मबुद्धीपर्यंतचा प्रवास घडणार नाही. दृश्यावरचा खरेपणाचा विश्वास हेच देहबुद्धीचं खरं लक्षण आहे. माझ्यासमोर जे सगळं घडतंय तेच सत्य आहे आणि तुम्ही म्हणाल, कदाचित आपला हा विषय संपल्यानंतर म्हणाल, की आम्हाला हे समोर दिसतंय ना सगळं, हे आम्ही कसं खोटं मानायचं? आम्ही सगळे दृश्यामध्येच अडकलोय. पण म्हणूनच दासबोध ग्रंथ हातामध्ये आलाय ना आपल्या. समर्थांनी सार काय, आसार काय हे सांगितलं ना. मग सार काय, आसार काय हे नेमकेपणाने ओळखायला सांगतात. आणि जे सार आहे ते दिसत नाही हे लक्षात घ्या. याच्यासाठी समर्थांनी किती उदाहरणं दिलेली आहेत. अनेक दृष्टांत दिलेले आहेत. पण हे दृष्टांत आपण ते फक्त दासबोध वाचताना लक्षात ठेवतो. काय-काय सांगतात? बघा खूप गायी असतात. पण ह्या गायीमध्ये कामधेनू सापडते का? नाही सापडत. बोरीभाबळीची रानं आपल्याला पाहायला मिळतात. चंदनाचं झाड शोधायला गेलं तर सापडत नाही. तसंच आसार पटकन दिसतं. बोरीभाबळीचं हे जसं रान आहे ना, ते कसं पटकन दिसतं, तसंच ते पटकन दिसतं, पण सार शोधायला गेलं तर सापडत नाही. सार-असार हा विचार खूप नीट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखादा माणूस राजाची भूमिका करतोय, चांगली भूमिका वठवतोय, पण भूमिका संपल्यानंतर देखील तो स्वतःला राजा समजायला लागला तर? म्हणजे तो भ्रमातच पडला ना. तसंच देह ही भूमिका पार पाडताना देह म्हणजे मी असं वाटणं, हा देहबुद्धीचा भ्रम आहे. हे मला कळलं पाहिजे. आणि विवेकाच्या आधाराने भूमिका आणि वास्तव यातला फरक मला ओळखायचा आहे. माझी नेमकी भूमिका काय आहे आणि वास्तव काय आहे? आता थोडं जड जात असेल तर आपण अजून एक उदाहरण बघूया. बघा, आपण आरशामध्ये रोज बघतो.
लहानपणापासून बघतोय. सगळ्यांना ती सवय असते. लहानपणी जास्त बघत असू, तरुणपणी त्याच्यापेक्षा जास्त बघत असू, आता थोडं कमी बघत असू. पण आरशात आपण सगळेजण बघतो. आपला चेहरा, आपलं रूप आपल्याला पाहायला आवडतं आणि आपलं नकळत आपण आपलं निरीक्षण करत असतो. बघा, लहानपणी आपण जसं दिसत होतो, तसं आता आपण दिसतो का? किती फरक पडत गेला. माझ्या चेहऱ्यामध्ये, चेहरेपट्टीमध्ये, केसामध्ये, संपूर्ण देह जो आहे, तो किती बदलत गेला, बरोबर ना? टवटवीत चेहरा आता सुरकुतलेला दिसायला लागला. केस पांढरे दिसायला लागले. मग आम्ही काय करतो? पांढरे केस झाकायचा प्रयत्न करतो, रंग लावतो. आजकाल तर वेगळे-वेगळे रंग लावतात. पण मला एक गोष्टीचं गंमत वाटते, अनेक प्रकारचे रंग लावतात, पण पांढरा रंग कोणी लावत नाही. पांढरा रंग आम्हाला नकोच असतो. म्हणजे तो झाकण्यासाठी आम्ही रंग लावतो. सुरकुत्या लपवण्यासाठी काय-काय प्रयोग करतो. म्हणजे इथे दोष घालवण्याचा प्रयत्न करत नाहीये, दोष झाकण्याचा प्रयत्न करतो. बघा, म्हणजे हा दंभ जेव्हा विचार येतो, हा दंभ जो आहे, खोटेपणा, तो आम्ही म्हणजे दोष घालवत तर नाहीच, पण ते झाकायचा प्रयत्न करतो. पण आता मी सारखी आरशात बघते आणि मग आता 40शी नंतर बहुतेक बायकांमध्ये असं होतं, "अरे, आता सुरकुत्या पडायला लागल्यात, आता मी अशी दिसायला लागले." पण असं जेव्हा होतं, तेव्हा एखादी अनुभवी व्यक्ती आपल्याला जाणीव करून देते, की "अगं बाई, वय वाढलं की देहामध्ये हे बदल होणार आहेत. ते स्वीकार आणि पुढे जा." हे जेव्हा एखादी व्यक्ती मला सांगते ना, तेव्हा मला ते पटतं. आणि मग काय होतं, हे बदल होणार आहेत हे जेव्हा मी स्वीकारते, तेव्हा अजून एक सत्य मला जाणवतं आणि ते म्हणजे चेहरा बदलला, पण तो चेहरा पाहणारी मी बदलले नाहीये. मी तीच आहे. का हे उदाहरण बघतोय? तो जो पाहणारा आहे ना, तो चेहरा नाहीये. म्हणजे मी आरशात बघतीये, बघणारा मी चेहरा नाहीये. तर मी साक्षी आहे. मला माझा चेहरा समोर दिसतोय, पण बघणारा कोणीतरी वेगळा आहे आणि हा जो वेगळा आहे, तो साक्षी आहे. थोडासा गोंधळ होत असेल, तर तो अ, दूर करायचा प्रयत्न करा. चेहरा दिसतोय, तो पाहणारा चेहरा, दिसणारा चेहरा जो पाहतोय, ती व्यक्ती म्हणजे तो मी नाही, तो आत्मा आहे. तसंच देह हा त्या आरशातल्या चेहऱ्याप्रमाणे आणि खरा मी हा त्याला पाहणारा साक्षी आहे. आता समर्थांनी काय सांगितले? "विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी." आरशात दिसणाऱ्या रूपातून बाहेर येऊन स्वतःला पाहणारा म्हणून ओळखायचंय. मी तो चेहरा नाही किंवा मी तो देह नाही, तर त्या देहाला पाहणारा मी आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि तो खरा मी आहे. अजून एक बघूया. मोबाईल वापरताना, गाडी वापरताना त्याविषयीचं अनावश्यक प्रेम त्यामध्ये आपल्याला अडकून ठेवतं. तसंच ह्या देहाविषयीचं प्रेम आहे. ह्या देहाविषयीचं प्रेम मला या देहात अडकवून ठेवतं, पण विवेकाने साधन आणि साधक लक्षात घ्या, साधन आणि साधक, मोबाईल, गाडी हे साधन आहेत. साधक आणि साधन यातला फरक ओळखून साधनात न अडकणं हे खरं कौशल्य आहे. नामस्मरण करताना स्मरणी हातामध्ये घेतो. नामस्मरण किती करायचं? कसं करायचं? मोजायचं का? नाही मोजायचं का? एक नामस्मरण प्रक्रिया पण आम्हाला अनेक प्रश्न निर्माण करते. आमच्या हातात स्मरणी आहे, माध्यम आहे. आत्मनिवेदनापर्यंत मी जेव्हा पोहोचते ना, तेव्हा हातातली स्मरणी गळून पडते. मी किती वेळा नामस्मरण करतेय, ह्याचा नंबर लक्षात राहत नाही. इथे ती सहजता येते. माझं नामस्मरण तिथे सहज घडायला लागतं. किती माळा ओढल्या, किती वेळा ओढल्या, ह्या गोष्टी मला गौण वाटायला लागतात आणि त्या गौण वाटायलाच पाहिजेत.
मी आज 5 माळा ओढल्या, मी आज 10 माळा ओढल्या आणि त्याचं प्रदर्शन, रजोगुण अपेक्षितच नाहीये. कारण भगवंताचं आणि माझं एक नातं आहे. जसं पती-पत्नी हे एक नातं आहे, आई-मुलांचं नातं आहे. प्रत्येकाशी आपलं काही ना काहीतरी नातं जोडलेलं आहे आणि ती प्रायव्हसी त्या नात्यातली आपण जपतो ना. मग भगवंताच्या नात्यातली प्रायव्हसी का नाही जपत आपण? हा प्रश्न आहे. त्याच्याशी मी बोलेन, त्याच्या नावाने मी जे देईन, त्या सगळ्याचा गवगव आम्हाला करायचा असतो. का? ही भक्ती नाही. जेव्हा मला हे प्रदर्शन वाटतं, करावं वाटतं, तेव्हा ती भक्ती नाही हे लक्षात घ्या. भगवंताशी आणि भगवंताशी जो माझा संवाद घडतो, तो प्रत्येकाला कळला पाहिजे असं नाही. प्रायव्हसी जपा. बघा उद्या तुमच्याकडे कोणी असं पटकन विचारत नाही ना, "तुला पगार किती? तुझ्या बँकेत किती पैसे आहेत?" असं आपण कोणाला विचारतो का? नाही. कारण हे माझं माझ्यापुरतंच आहे ना. माझ्याकडे उलटं आपलं माझ्याकडे किती पैसे कोणाला कळू नये, असंच माझी धडपड असते. आणि ते आपण कोणी विचारतच नाही, कारण ते अपेक्षितच नाहीये. म्हणजे ही प्रायव्हसी आम्ही जपली. आपण उद्या काय असं प्रत्येक वेळेला जशी इथे आपली समोर नावं आलेली आहेत, तसं आपला माझा बँक बॅलन्स इतका असं आपण लिहितो का? ही माझ्यापुरतीची गोष्ट आहे. माझ्यापुरतीच राहिली पाहिजे. बरोबर आहे. भगवंताशी संवाद साधताय, त्याच्याबरोबर जे काही ठरवता, त्याच्याशी बोलता, ती प्रायव्हसी तुमची आणि भगवंताची आहे. त्याच्यापुरतंच मर्यादित राहू देत, शो करू नका. माझा खोटा मी जो आहे ना, तो मला हे असं प्रदर्शन करायला भाग पाडतो. पण आत्मनिवेदन भक्तीमध्ये खोटा मी मरूनच जातो. इथे खरा मी आपल्या लक्षात येतो. आणि त्यामुळे काय होतं, परमात्म स्वरूपाचं ज्ञान व्हायला विलंब लागत नाही. वाक्य सोपं आहे, पण ह्या 8व्या भक्तीपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न, सातत्य, चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. देवाला शोधायला जाणारा जो साधक आहे, तो या आत्मनिवेदन भक्तीमध्ये आत्मरूपच होऊन जातो. देव पहाया गेलो, तो देवची होऊनी गेलो. तो देव म्हणजे मीच होऊन गेलो. ते देवस्वरूपच होऊन जातात. म्हणजे जसं मिठाची बाहुली. मिठाची बाहुली कशी आहे? ती समुद्राची खोली तपासायला जाते. किती खोल आहे हा समुद्र हे बघायला जाते. रामकृष्ण परमहंस हा दृष्टांत देतात. आणि त्याचा परिणाम काय? अर्थातच ती समुद्रात उतरली आणि समुद्रच होऊन गेली. विरघळूनच गेली. अशा पद्धतीचं आत्मनिवेदन हे आहे. विवेक वैराग्याची जोडी जर लाभली, तर या सृष्टीचं जे मूळ आहे, ते मूळ असणारा जो परमात्मा, त्याचा आपल्याला बुद्धीने शोध घेता येतो. मी देह नाही हा विचार निदान बुद्धीच्या पातळीवर तरी मान्य व्हावा लागतो. कारण हे सगळ्यात अवघड सूत्र आहे ना, की मी देह नाही. पण बुद्धीच्या स्तरावर हे जेव्हा मान्य होतं आणि तो आचरणाच्या पातळीवर उतरला पाहिजे आणि तो तसा उतरण्यासाठी विवेकानेच प्रयत्न करायला लागतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता इथे आपल्याला समर्थ सांगतात, "देह नाशिवंत आहे, देहबुद्धी सोडायची आहे." म्हणजे मग ह्या देहाची हेळसाळ करायची का? ह्या देहाला तुच्छ लेखायचंय का? संकल्पना नीट समजली तर लक्षात येईल, की ह्या देहाची मला काळजीच घ्यायची आहे. कारण आत्मज्ञानाची प्राप्ती जर मला करून घ्यायची असेल, तर ती मला ह्या देहाच्या माध्यमातूनच होणार आहे. आणि यासाठी या देहाचं वर्णन किंवा त्याची स्तुती करणारं असे समास पण समर्थांनी लिहिलं ना. बघा स्तवनामध्ये नरदेह स्तवन समर्थांनी सांगितलं. मोठा समास आहे तुला लाभलेला हा देह हा कशा पद्धतीचा आहे आणि त्याचं तुला माध्यम म्हणून वापर करायचा आहे. म्हणून समर्थ नरदेहाचं स्तवन करतायत. याशिवाय पुढे आपल्याला एक समास बघायचा आहे, देह दुर्लभ निरूपण. या समासामध्ये पण समर्थांनी शरीराचं महत्त्व स्पष्ट केलंय. नेमकेपणाने नेमका विचार समजणं महत्त्वाचं आहे. बरोबर काय आहे ते मला टिपता आलं पाहिजे. आपण शरीरावर प्रेम करतो, पण साधू संत या देहात राहून पण काय शरीरातलं जे चैतन्य आहे,
त्या चैतन्यावर प्रेम करतात. आपण कुठे चुकतो? साधू संत त्याच्या अनुसंधानात राहून भौतिक जगातले व्यवहार पार पडतात. आपलं हे अनुसंधान टिकतं का? कारण आम्ही सकाळी जर नामस्मरण करत असू, तर ते नामस्मरण कायम 24 तास माझ्यामध्ये ते आहे का? भिनलेलं आहे का? या भगवंताच्या अनुसंधानात मी राहते आहे का? मायेच्या प्रभावाखाली आपल्याला या चैतन्याचं विस्मरण होतं. आणि समर्थ आपल्याला या समासामध्ये परब्रह्म एकमेव सत्य आहे आणि ते अनुभवण्यासाठी आत्मनिवेदन आवश्यक असल्याचं सांगतात. म्हणजे जर तुम्ही या समासाची सुरुवात बघितली, तर याच्यामध्ये अनेक भेद आढळतात अशी सुरुवात आहे आणि तरी त्याचं मूळ अभेदात आहे हे स्पष्ट केलंय. म्हणजे ओंकारामधनं सगळी सृष्टी निर्माण झाली. ओंकार हा कसा आहे? तर नाद स्वरूप आहे. आणि या सगळ्याचं मूळ काय आहे? तर बिंदू. बघा ओंकाराचं जर आपण बघितलं वर्णन, तर याच्यामधला जो बिंदू आहे आणि हे जे बिंदू जर आपण सगळे जोडायचा प्रयत्न केला, तर यातनं काय होतं? हे बिंदू जोडले तर एक रेषा तयार होते. मग ही रेषा तयार झाल्यानंतर या रेषेतनं अनेक अक्षरं तयार होतात. अक्षरातनं शब्द, शब्दातनं वाङ्मय. बघा एका बिंदूपासून कुठून कुठे गेलं. पहिल्या 10 ओव्यांमध्ये शब्दसृष्टीची जी किमया आहे, त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आणि बिंदू जोडून जी रेषा तयार झाली, ती रेषा या पसाऱ्याचं मूळ आहे, हे लक्षात ठेवायचंय. आणि त्याप्रमाणेच या सृष्टीचं मूळ एकमेव परब्रह्म आहे, हे समर्थ या सगळ्यातनं स्पष्ट करतात. आणि या समासाच्या शेवटी समर्थांनी हे जे आत्मनिवेदन आहे, या आत्मनिवेदनाच्या 3 पातळ्या समर्थांनी स्पष्ट केल्या. जड, चंचल आणि निश्चळ. आता दृश्य पदार्थ पंचभूतात्मक आहेत आणि त्यामुळे ते जड असतात. त्याच्या अंतर्यामी असणारा अंतरात्मा चंचळ आहे आणि हे दोन्ही अशाश्वत झालं. अशाश्वत आहे म्हणजे त्याचा नाश होणार आहे. पण त्या पलीकडे जे विमळ ब्रह्म आहे, ते शाश्वत आणि निश्चल आहे. हे एकदा समजलं, की सगळ्याचा कर्ता तो आहे आणि आपण निमित्त मात्र आहोत याची जाणीव होते. आणि इथे ज्ञान प्राप्त होतं, शुद्ध ज्ञान प्राप्त होतं. आता या ठिकाणी जड, चंचळ, निश्चळ ह्या ज्या 3 पातळ्या आहेत, ह्या 3 पातळ्यांवर तदाकार होण्याच्या प्रक्रियेला आत्मनिवेदन म्हटलंय. म्हणजेच स्वतःचं वेगळं अस्तित्व न ठेवता त्याच्याच स्वरूपात एकरूप होणं. थोडं विस्ताराने बघूया. जड आत्मनिवेदन. मी, माझा प्रपंच हा देवाच्या मालकीचा आहे, ही भावना ठेवून जगणं. हा देह देवासाठी आहे, ही तदाकार होण्याची सुरुवात आहे बरं का. चंचल आत्मनिवेदन काय? सगळ्याचा कर्ता तो आहे. आपल्या कर्तेपणाचं या ठिकाणी विसर्जन होतं. सर्व काही त्याच्या इच्छेने घडतं, ही भावना यामध्ये. आणि निश्चल आत्मनिवेदनामध्ये काय? चंचल म्हणजे जे नाशिवंत आहे, माझं शरीर, माझा अंतरात्मा सगळं नाशिवंत आहे आणि एक परब्रह्म तेवढं शाश्वत आहे आणि मी आणि तो वेगळा नाही, इथे एकरूपता आहे. या निश्चल आत्मनिवेदनामध्ये एकरूपता आहे. तोच काय तो एक आहे, ही भावना आहे. तदाकार होणं म्हणजे देव होऊन जाणं. स्वतःचा मीपणा विसरून परमात्म्याशी एकरूप होणं, हीच आत्मनिवेदनाची परिपूर्ण अवस्था आहे. मीपणा लोप पावणं हीच तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदन जे आहे त्याचं वर्म आहे. आपण म्हणतो ना, मी तूपणाची झाली बोलवणं. निश्चळ आत्मनिवेदनामध्ये मी आणि तू दोघं विरघळून जातात. खऱ्या देवाचा शोध घेता घेता त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतोय.
पण शेवटी काय कळलं? ज्याला शोधत होतो तो वेगळा नव्हताच. मी आणि तू हे द्वैत या ठिकाणी पूर्णपणे जातं आणि उरतं काय? फक्त शांत, निरहंकारी, आनंदमय अस्तित्व. खूप महत्वाचं आहे. आणि हीच आत्मनिवेदन भक्ती. हे आत्मज्ञान, हे आत्मनिवेदन भक्तीची खरी पूर्णता आहे. आणि ह्या टप्प्यापर्यंत आपल्याला जायचंय. आत्मनिवेदनाने स्वतःचं संपूर्ण आत्मसमर्पण झालं आणि असं झालं, की अभेद भक्तीची अवस्था प्राप्त होते. याला सायुज्य मुक्ती म्हणतात. मुक्तीचे 4 प्रकार सांगितले ना. सायुज्य मुक्ती ही शेवटची आहे. या समासाचा समारोप करताना समर्थांनी म्हणजे बघा एक शांतपणा समासाचा समारोप होताना आपल्यामध्ये येतो आणि आपल्याला असं वाटतं, की खरंच आपण खूप काही छान अनुभवलं आहे. आपण त्या टप्प्यापर्यंत आलो आहोत. भगवंत आणि मी वेगळे नाही, हा भाव निर्माण करण्याचं सामर्थ्य समर्थांच्या या समासामध्ये आहे. समर्थांनी शेवटच्या 2 ओव्या खूप छान लिहिल्या आहेत. तीही प्रकारे आपण, नाही नाही दुजेपण, आपण नसता मीपण, नाहीच कोठे श्रीराम. पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले, बोलणे आता श्रीराम. साक्षात अनुभव आला, मनाची धडपड निमली, सगळं शांत झालंय आणि बोलणं थंड पडलंय. या ठिकाणी खरंच शांत व्हावं असं वाटतंय. मीही माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देते. जय जय रघुवीर समर्थ.